आई, उद्या पुण्याला ऑफिसच्या कामासाठी अभय येणार आहेत आणि ते आपल्याच घरी थांबणार आहेत, त्यामुळे दादाला सांगून त्यांना वेळेवर एअरपोर्टवर आणायला सांग आणि वहिनीला सगळं घर व्यवस्थित करायला सांग. आणि हो, वहिनीला सांग की दुपारच्या टायमाला 3 प्रकारच्या 3 भाज्या आणि एखादा गोड पदार्थ पण बनवायला सांग. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी दादाला सांग की एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जावयाला जेवायला घेऊन जा. नेहाने फोनवर आपल्या आईला पौर्णिमा ताईला सांगितलं. जावई बापू येणार या विचारानेच पौर्णिमा ताईचे हातपाय थंड पडले. जावई आल्यावर एवढे सारे पदार्थ बनवायला लागतात की जणू कुठला देवताच प्रकट झाला आहे. सासरची सगळे जावई बापूसाठी सारखे बाजारात पळत असतात. अगं सुनबाई, आज संध्याकाळी ऑफिसवरून लवकर घरी ये. उद्या अभय जावई बापू आपल्या घरी येणार आहेत, त्यामुळे आपल्याला आजच खूप सारी तयारी करावी लागणार आहे. सगळं घर व्यवस्थित करावं लागेल. बाथरूममध्ये नवीन टूथपेस्ट, ब्रश, टॉवेल सगळं ठेवायला लागणार आहे. आणि हो, बाजारातून गुलाबजामुन, काजू कतली, पेढे वगैरे मिठाई आणि काही फळे सुद्धा आणावे लागणार आहेत. पौर्णिमा ताई आपल्या सुनेला श्वेताला म्हणाल्या. श्वेता पौर्णिमा ताईला म्हणाली की अहो आई, टेन्शन घ्यायचं काहीच गरज नाही. अभय दादा तर आपल्याच घरातील आहेत आणि ते तर दर महिन्याला येतच असतात. पण मी ऑफिसवरून लवकर येऊ शकत नाही. खूप कामे पेंडिंग आहेत. आणि टेन्शन घेऊ नका, मी सगळी जिम्मेदारी घेते. कशाचीच कमी पडून देणार नाही. त्यांना मी माझ्या परीने मान सन्मान देण्याचा प्रयत्न करते. पण तुम्ही पण स्थिती समजून घ्या. गेल्या महिन्यातच 3 दिवसाची मी सुट्टी घेतली होती, पण ह्या वेळेस मला माफ करा. मला जमणार नाही. तुम्ही घरात ॲडजस्ट करा. श्वेता तिच्या सासूला म्हणाली. पौर्णिमा ताईचा जावई अभय ऑफिसच्या कामासाठी पुण्यामध्ये येणार होता आणि तसं पण दर महिन्याला पुण्याला त्याचं येणं जाणं होत असायचं. कधी कधी अभयसोबत त्याची बायको नेहा पण येत होती. जावई बापू सासरमध्ये 5 स्टार हॉटेलसारखं त्यांना सगळे अरेंजमेंट लागत होती. अभयला कंपनीतर्फे खाण्याचा, पिण्याचा, राहण्याचा सगळा खर्च मिळत होता. पण ते पैसे वाचवण्यासाठी सासरे येऊन राहत होते आणि सासरे आल्यावर अभय वेगवेगळ्या प्रकारची डिमांड करत असायचा. आणि त्याला माहित होतं की श्वेता आणि तिचा नवरा राघव दोघे पण कामाला जातात, तरी सुद्धा तो त्यांची मनस्थिती समजून घेत नव्हता. आणि पौर्णिमा ताई आणि त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा आता त्यांचं वय झालं होतं. त्यांना सुद्धा धावपळ होत नव्हती. श्वेताच्या लग्नाला आता त्या घरात आलेले 2 वर्ष झाले होते आणि या 2 वर्षात अभयचं खूप वेळा येणं जाणं झालं होतं. जेव्हा अभय सासरी त्याच्या बायकोसोबत नेहासोबत येत होता, तेव्हा तो त्याच्या बायकोला नेहाला काही सुद्धा काम करून देत नव्हता. आणि सासरी कोणाकडून काही चूक झाली तर अभयचा राग 7व्या आसमानावर असायचा. श्वेताच्या लग्नात पण अभयने खूप हंगामा केला होता. लग्नामध्ये तोंड फुगवून बसला होता. कारण पण एवढेच होतं की लग्नाच्या 2 दिवस आधी अभय आपल्या सासरी येणार होता आणि राघवला आपल्या दाजीला आणण्यासाठी थोडा उशीर झाला. बस एवढंच कारण झालं आणि याच कारणावरून त्याने तमाशा केला. राघव ट्रॅफिकमध्ये फसला होता, त्यामुळे तो वेळेवर पोहोचला नाही. अभयला वाटत होतं की आपल्या मेहुण्याचं लग्न झाल्यावर त्याची येणारी बायको त्याचा सगळा मान सन्मान, त्याचं पद हिसकावून घेईल याची भीती त्याला वाटत होती. त्यामुळे त्याला हे फुगून बसायचं कारण सुचलं होतं. दुसऱ्या दिवशी राघव आपल्या दाजीला आणण्यासाठी एअरपोर्टवर वेळेवर पोहोचतो. यामध्ये राघवचा टाइम पण वेस्ट होत होता आणि शिवाय पेट्रोल पण खूप जात होतं. कारण आणायला 1 तास आणि घरी सोडायला 1 तास, 2 तास वाया जात होते. आणि त्याला त्याच्या कामावर सुद्धा पोहोचायचं होतं. अभय एकटा येऊ शकत होता, पण त्याला खूप अभिमान वाटायचा की मी सासरी येणार आहे म्हणून सगळ्यांनी माझ्या स्वागताला हजर असलं पाहिजे. जावई बापूच्या स्वागतासाठी पौर्णिमा ताई तयार होत्या. श्वेता मनातल्या मनात हसत होती, कारण का आता तिला माहित होतं की आपली सासू ह्या त्यांच्या जावईसोबत कशा वागणार आहेत. हे खावा, ते खावा, हे धरा, ते धरा,
हे पाहिजे का, सतत आता हेच तिला ऐकायला भेटणार होतं. श्वेताने नाश्त्यासाठी आलूचे पराठ्याने साजूक तुपाचा शिरा पण बनवला होता आणि रसगुल्ले सुद्धा आणून ठेवले होते. श्वेताला आणि राघवला आता ऑफिसला जाण्यासाठी उशीर झाला होता. तोपर्यंत अभय राघवला म्हणाला की, अरे मेहुणे साहेब, तुम्ही रामो हलवाई या दुकानातून समोसा आणि कचोरी आणले नाहीत? ते खूप स्वादिष्ट आहेत. आज तर श्वेता वहिनीने खूप नॉर्मलच नाश्ता बनवला आहे. अभय जावई हसत हसत म्हणाला. राघव म्हणाला की, उद्याच्याला नाश्त्याला दाजी मी घेऊन येतो. आणि हो, आणि त्याच्या शेजारी जी गरम गरम जिलेबी भेटते ते सुद्धा घेऊन या. आता 10 वाजले आहेत. मी 12 वाजेपर्यंत माझ्या कामासाठी निघून जाईल. आणि हो, दुपारचं जेवण पण मी इथेच करेन. ठीक आहे दाजी, मी पण ऑफिसमधून हाफ डे घेऊन लंचसाठी येतो. आणि श्वेता पण आता ऑफिससाठी निघून जाईल. तिला ऑफिसमध्ये सुट्टी भेटली नाही कारण ऑफिसमध्ये खूप पेंडिंग काम आहे. राघव घाबरत घाबरत अभयला म्हणाला. अभय म्हणाला की, आजकाल पाहुण्यांना तशी इज्जत कुठे दिली जाते? घरात जावयांना कोणतीच किंमत देत नाहीत. अभयच्या स्वभावाबाबतीत श्वेताला आणि राघवला सर्व काही माहीत होतं. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून ते फक्त त्यांच्या कामावर लक्ष देणार होते. ऑफिसला जाण्याच्या आधीच पटपट श्वेताने दुपारच्या जेवणाची सासूबाईला सोबतीला घेऊन तयारी केली होती. श्वेताने पनीरची भाजी, पुलाव, चपाती, सुक्या बटाट्याची भाजी, अजून 1-2 पदार्थ बनवून श्वेता निघून गेली. दुपारच्या वेळेस 2:30 वाजेच्या वेळेत अभय लंचसाठी आला होता. त्याने येऊन पाहिलं की त्याचे सासू सासरे त्याच्या आधी लंच करत आहेत आणि ह्यामुळे अभय जावयाला राग आला. हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पौर्णिमाताई अभय जावयाला म्हणाल्या की, अहो जावई बापू, तुमची वाट पाहून आम्ही आता जेवण करायला बसलो होतो. राघवचा फोन आला होता. तो म्हणाला होता की तो तुमच्यासोबत जेवण्यासाठी येणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघे जेवा. त्यामुळे आम्ही दोघे जेवण करत होतो. यशवंतराव आपल्या जावयाला अभयला म्हणाले. पौर्णिमाताई निम्म्या ताटावरून उठल्या आणि पटकन आपल्या जावयाला जेवण देण्यासाठी तयार झाल्या. तोपर्यंत राघव पण आला होता. त्याने येताना श्रीखंड आणि आईस्क्रीम सुद्धा आणले होते. जेवण करताना अभय म्हणाला की, असं वाटत आहे की हा पुलाव श्वेता वहिनीने आधीच बनवून ठेवला होता. गरम गरम असेल तर त्याचा स्वाद खूप चांगला लागतो. मला हे कळत नाही, श्वेता वहिनीला नोकरी करण्याची काय गरज आहे? इथं आपल्याच माणसाला गरम गरम जेवण मिळत नाही. अभयने अजून एक कमी सांगितले. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही नंतर जेवण गरम करून सुद्धा खातो. श्वेता तर या घरासाठी खूप काही करते. आम्ही आमच्यासाठी तिचे स्वप्न पण तोडू शकत नाही. जेवण बनवणे, घर स्वच्छ ठेवणे, घरातील काम करणे हे ठीक आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त जर दुसरं काम एका स्त्रीने केलं म्हणून त्यात काय गैर आहे असं पण मला वाटत नाही. राघव अजून पुढे बोलणार होता, परंतु पौर्णिमाताईने त्याला इशारा करून गप्प राहण्यासाठी सांगितलं. जेव्हा तिथे राघव नव्हता तेव्हा अभय त्याच्या सासू सासऱ्याला म्हणाला की, श्वेता वहिनी तिच्या सॅलरीमधून तुम्हाला पैसे देते का नाही का? असं आहे का की सगळे पैसे श्वेता वहिनी त्यांच्या माहेरच्यांना देत आहेत? पौर्णिमाताई म्हणाल्या की, जावई बापू, आमचा मुलगा आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा जेवढे म्हणेल तेवढे पैसे देत असतो. त्यामुळे आम्हाला सूनाच्या पैशामध्ये काही सुद्धा इंटरेस्ट नाही. आणि आमची सून खूप हुशार आहे. नेहमी काही ना काही करत असते. 2 महिन्यापूर्वीच तिने हे माझ्या कानातले टॉप्स तिनेच तिच्या सॅलरीमधून केले आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, ते आमचा खूप मान सन्मान आणि आम्हाला खूप आदर देते, प्रेम करते. अजून आम्हाला काय पाहिजे? यशवंतराव म्हणाले. संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते. बोलता बोलता अभय म्हणाला की, मी माझी जुनी 4 व्हीलर गाडी विकण्याचा विचार करत आहे आणि मी एक नवीन गाडी घेणार आहे. तर माझ्या डोक्यात विचार आला आहे की ही जी जुनी गाडी आहे ती तुम्ही ठेवावी आणि मी माझ्यासाठी नवीन घेतो. असं पण ह्याची किंमत खूप आहे, पण ही गाडी मी तुम्हाला 5 लाख रुपयाला विकत आहे. अभयला काही पण करून ही सेकंड हँड गाडी राघवला विकण्याचा प्रयत्न करत होता. यावेळेस श्वेता बोलली की, अभय दादा,
यावेळेस आम्ही जुनी गाडी घेणार नाही, यावेळेस आम्ही नवीन मॉडेलची गाडी खरेदी करणार आहे. अभयला श्वेताचं बोलणं आवडलं नाही. जेव्हापासून श्वेता लग्न करून या घरात आली तेव्हापासून अभयची व्हॅल्यू कमी झाली असं त्याला वाटत होतं आणि त्याच्यामुळे त्याला खूप श्वेताचा राग येत होता. त्यानंतर बोलता बोलता त्याची नजर किचनमध्ये गेली आणि तो म्हणाला, हे काय, किचनमध्ये पण खूप सारं बदल केला आहे आणि आम्हाला सांगितलं पण नाही. आजकाल सगळा निर्णय तुम्ही तुमच्या मर्जीने घेत आहे. जावयाला तर काहीच किंमत नाही. अहो जावई बापू, तसं काही नाही. आता सुनबाईच्या लग्नात आलेली भांडी किचनमध्ये बसत नव्हते, त्यासाठी 2 नवीन रॅक घेऊन त्यावर सामान मांडलं आहे, बाकी काही नाही. आणि नंतर तो यशवंतरावांकडे पाहतो. यशवंतराव वटाणा सोलत होते आणि तो म्हणतो की हे काय बाबा, तुमच्या सुनेने तुम्हाला सुद्धा कामाला लावलं आहे का? या घराचा मालक असून सुद्धा तुम्ही घरातली कामे करत आहात. यशवंतराव म्हणाले की नाही, मला कामाला लावलं नाही. मी हे वाटाणे तुमच्यासाठी सोलत आहे कारण उद्या मटर पनीर करायचा बेत आहे. मी छोटे मोठे कामे करून सुनबाईची मदत करत असतो आणि मला त्यात आनंद पण भेटतो. अभय यशवंतरावांना त्यांच्या सुनाबाबतीत भडकवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्याचा काहीच परिणाम यशवंतरावावर झाला नाही. अभय घरी आल्यावर सगळ्यांच्या टायमावर फरक पडत होता. आता शिवाय सगळ्यांचा मूड पण खराब होत होता. त्याचं बोलणं असं होतं की त्यामुळे प्रत्येकाचं मन दुखत होतं, पण असं करून आणखीन त्याची इज्जत कमी करत होता. असे 4-5 दिवस गेले. ऑफिसचं काम झालं तरी अभय तिथेच राहिला होता. एके सकाळी अभय यशवंतरावांना म्हणाला की बाबा, मी संध्याकाळच्या प्लेनने माघारी जाणार आहे. ठीक आहे, तुम्हाला जसं वाटेल तसं करा. संध्याकाळी पौर्णिमाताई अभयला म्हणाल्या की नंतर यायच्या वेळेस आमच्या मुलीला नेहाला सुद्धा सोबत घेऊन या. आणि पौर्णिमाताईने एका बॅगेमध्ये त्यांच्या मुलीसाठी आणि जावयासाठी काहीतरी खावा आणि अजून भेटवस्तू दिल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच त्यांच्या मुलीचा नेहाचा फोन पौर्णिमाताईला आला आणि ती तिच्या आईला म्हणाली की आई, तुम्हाला जावयाचा मान ठेवायला जमत नाही का? ते म्हणत होते की पूर्ण घरात आता श्वेता आणि राघवच्याच मर्जीने सगळं घडत आहे. तुम्ही तुमच्या जावयाला मान देत नाही. तुमच्यामुळे मला किती बोलणं खावे लागले. त्या घराचा जावई आला होता आणि महाराणी खुशाल ऑफिसला निघून गेली होती आणि मला सुद्धा आजकाल काहीच सांगत नाही. किचनमध्ये बदल केला आहे, नवीन गाडी घेण्याचा प्लॅन करत आहात. तुला वहिनीने कानातले टॉप्स केले आणि एवढेच नाही तर वहिनी बिनधास्त माझ्या नवऱ्याशी बोलत होती. नेहा कोणताही विचार न करता आणि काही पण बोलत होती. त्यानंतर पौर्णिमाताईंना हे सगळं सहन झालं नाही आणि त्या नेहाला म्हणाल्या की हे बघ नेहा, कटू आहे पण सत्य आहे. जावई बापू आमच्या परिवारामध्ये प्रमाणाच्या बाहेर खूप दखल अंदाजी करत असतात. आम्ही आमच्या सुनेला मुलीचं स्थान दिलं आहे आणि तिने पण आम्हाला आई वडील मानलं आहे. तरी पण तिच्या बाबतीत आम्हाला भडकवणं हे जावई बापूला शोभत नाही. हे बघ नेहा, समोरच्याबद्दल आपल्या मनात मान सन्मान असेल तर दुसरा सुद्धा आपल्याला मान सन्मान देत असतो. जावई बापू आमच्या घरी येऊन राहतात, ठीक आहे, पण त्यांना एकदम 5 स्टार हॉटेलसारखं जेवण लागतं. जे आहे त्यात समाधानी ते नसतात. काहीतरी कमी नेहमी काढतच असतात. नेहमी नावे ठेवतात. कोणताही पदार्थ आवडीने खात नाहीत. 2 वर्ष झालं श्वेता गप्प आहे, परंतु खूप दिवस हे चालणार नाही. श्वेता शांत बसणारी मुलगी नाही. जिथे चुकतं तिथे ती बोलते. कुणाचं पण काही विनाकारण ऐकून घेत नाही. पौर्णिमाताईने आपल्या मुलीला व्यवस्थित समजावलं. त्यानंतर अभयचं सासरी जाणं जरा कमी झालं आणि जरी गेला तरी आता त्यांच्या परिवारात जास्त लुडबुड करत नाही. कारण जेव्हा नेहाने तिच्या आईला फोन केलता तेव्हा तिचा नवरा अभय तिथेच बसला होता आणि आपली सासू काय बोलते हे सगळं त्याने ऐकलं होतं आणि त्याचे डोळे सुद्धा उघडले होते की सासू सासरे आहेत तोपर्यंत त्या घरात त्याचा मान आहे. त्यानंतर त्या घरात त्यांचं काही सुद्धा चालणार नाही. त्यामुळे आतापासूनच नीट वागलं तर आपलं सासर जिवंत राहील. त्यामुळे तो आता सासरी व्यवस्थित वागत होता.
जर आपल्याला मान सन्मान पाहिजे असेल तर आपल्या मनात सुद्धा दुसऱ्यांबद्दल मान सन्मान असला पाहिजे। ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।